लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकसाठी अभिमानाचा क्षण आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये शहराची मान उंचावणारी कामगिरी नोंदवलेली आहे साक्षी जैन हिनं. CA फाउंडेशन परीक्षेमध्ये संपूर्ण देशातून तिनं प्रथम क्रमांक पटकावत साक्षीनं इतिहास घडवलाय. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाच्या वतीनं घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये तिने 400 पैकी तब्बल 371 गुण मिळवत ऑल इंडिया रँक फर्स्ट मिळवली आहे. मूळची पाचोरा येथील असलेली साक्षी नाशिकमधील जैन ओसवाल बोर्डिंगमध्ये राहून शिक्षण घेत होती. सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर तिनं हे दणदणीत यश मिळवलंय. या यशामागे तिच्या पालकांचे आणि तिच्या शिक्षकांचे मोलाचं मार्गदर्शन लाभल्याचंही साक्षीनं सांगितलंय. म्हणजे माझं पहिल्यापासून डिसाइडेड होतं की मला चार्टर्ड अकाउंटंट बनायचं, पण म्हणजे अभ्यास तर खूप केला होता, पण मला एक्सपेक्टेड होतं की टॉप 20मध्ये तर मी येईल, पण फर्स्ट रँक येईल एवढं एक्सपेक्टेशन्स नव्हते, पण ते आता आलं. खूप चांगलं वाटतंय. ते काय म्हणजे कसा अभ्यास केलास आणि कुणाची मदत झाली? हो, तर मी पाचोऱ्यातून नाशिकला आली होती. तर पाचोरा माझ्यासाठी खूप छोटी सिटी होती, तर मला नाशिकला येऊन खूप मोठा प्लॅटफॉर्म मिळाला. मी तर हॉस्टेलमध्ये राहायची. तर हॉस्टेलमध्ये आमचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी सर, सेक्रेटरी शशिकांत पारखजी सर, रेक्टर सर, आमचे राठोड सर, चोडिया मॅम, राठोड मॅम, त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलं. कधीच आम्हाला असं अभ्यासामध्ये आम्हाला कधीच बॅरियर्स नाही आला. आम्हाला फॅसिलिटीज होती. 24/7 AC लायब्ररी होती. खाण्यासाठी आम्हाला चांगलं सात्विक भोजन भेटायचं. आम्हाला रातका पण चाय, कॉफी, नाश्ता सर्व अवेलेबल होतं. आणि ते जे मॉरल सपोर्ट असतं ते खूप भेटलं आहे आम्हाला. हॉस्टेलमध्ये खूप गाईड केलं आहे. मग मी इम्पॅक्ट कॉमर्स अकॅडमीला क्लासेस लावले होते. तर तिथं आम्हाला म्हणजे ते फॅकल्टीज बेस्ट होते, शिकवण्यामध्ये पण ते चांगले होते. सोबत त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला आहे. कधीच आम्हाला असं वाटलं नाही की ते टीचर्स आहे ते आमच्यासाठी गाईडसारखे होते, मेंटरसारखे होते. आणि मग माझे पेरेंट्स, माझे आजी आजोबा, मोठे मम्मी, मोठे पप्पा, त्यांनी मला कधीच कोणत्याच वस्तूची कमी भासू दिलेली नाही. म्हणजे मी कधीच बोलू नाही शकते की मी स्ट्रगल केलं आहे कोणत्या वस्तूसाठी. मला सर्व फॅसिलिटीज इझिली अवेलेबल करून दिली आहे त्यांनी. आणि अजून सपोर्ट रिलेटिव्स वगैरे, माझे फ्रेंड्स, सर्वांनी मला खूप सपोर्ट केला आहे माझ्या या जर्नीमध्ये. आणि पुढे पण त्यांचा सपोर्ट असाच भेटत राहील अशी मी अपेक्षा करते. तिच्या या गौरवास्पद यशामुळे नाशिकसह संपूर्ण राज्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. तर साक्षीच्या या यशामुळे अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा नवा मार्ग उघडलाय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.